पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात डीबीटी आर्थिक योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते टाकण्यात आले आहेत, म्हणजे एकंदरीत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। एकंदरीत सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण पाहत हा एसएम योजना गुरु युट्यूब चॅनल, तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आणि या 19व्या हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला काय काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा आणि 25 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे का या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 18 हप्ते देण्यात आले, म्हणजे 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही योजना आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली असेल आतापर्यंत एकूण 18 हप्त्याची रक्कम मिळालेली आहे त्यांना, म्हणजेच काय मित्रांनो, त्यांना एकूणतरी ते 36,000 रुपये मिळालेले आहेत असं आपण गृहीत धरू। आणि आतापर्यंत 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। आणि तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 3.46 कोटी शेतकरी बांधवांना ही रक्कम जी आहे ती खर्च करण्यात आलेली आहे योजनेवर 3.46 कोटी रुपये। तर एकंदरीत मित्रांनो, या देशातील 18व्या हप्त्याची एकूण रक्कम जी आहे ती 36,000 रुपये होती, म्हणजे आतापर्यंत 36,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत आणि 19व्या हप्त्याचा जवळपास 9,58,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जो हप्ता होता तो टाकण्यात आला आहे। म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते, 18व्या हप्ता सुद्धा टाकण्यात आलेला होता। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे हप्ता 19 हप्ता 25 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। फक्त एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर नक्की व्हिजिट करा, जेणेकरून आणखीन तुम्हाला माहिती मिळेल। तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।